आपण एक घेऊ तर तुम्ही त्या विरोधात नाही, मला आपला प्रश्न जरा ज्या पद्धतीनं बोललं गेलं अध्यक्षांना, राज्यपालांना आणि इतर सगळ्याच संस्थात्मक संविधानात्मक संस्थांना, याच्यावर काही ऍक्शन घेतली गेली पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? बघा, खरं तर जी लोक संविधानाचे आज धडे वाचत होते आणि जी लोक संविधानाची हत्या होत आहे, लोकशाहीची हत्या होत आहे असे विधान करत होते, त्या लोकांना जर संविधानातल्या पदांविषयी किंवा संविधानाने निर्मित केलेल्या संविधानातील जे इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्या विषयात जर मान नसेल किंवा त्यांच्याविषयी आदर नसेल आणि त्यांच्यावर विश्वास नसेल तर त्यांना संविधानाबद्दल बोलायचा अधिकारच नाहीये. कारण जो व्यक्ती भारताच्या संविधानावरती विश्वास ठेवतो ती व्यक्ती बाय द ड्यू प्रोसेस ऑफ लॉच काम करेल. ती व्यक्ती संविधानिक संस्थांवरती अशा प्रकारची टिपा टिप्पणी करून संविधानाचा अवमान करणार नाही. त्यामुळे अशा लोकांना संविधानावरती बोलायचा अधिकारच नाही. त्यांच्यावरती काय कारवाई करायला पाहिजे, करायला पाहिजे की करू नये हा निर्णय मला वाटतं जनता जी कारवाई करायची आहे ती जनता करेल. उपस्थित झाले की 99 ची घटनेमध्ये शिवसेना प्रमुख पद जे आहे ते ग्राह्य धरले, मग तो पक्ष शिंदेकडे कसा गेला असं एक उपस्थित केलं. नाही, 99च्या घटनेमध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की शिवसेना पक्ष प्रमुख हे पद सर्वोच्च पद असेल, परंतु सर्वोच्च निर्णय घेण्याची अधिकार हे राष्ट्रीय कार्यकारिणीला आहे. आणि म्हणून मी माझ्या निर्णयात पण ते उल्लेख केलेला आहे की केवळ पक्षाध्यक्षांची मर्जी म्हणजे संपूर्ण पक्षाची मर्जी हे आपल्याला ग्राह्य धरताच येणार नाही. त्याची दोन कारणं मी दिली आहेत की एक तर संविधानामध्ये तशी तरतूद नाहीये. शिवसेनेच्या 99च्या संविधानामध्ये ही स्पष्ट तरतूद आहे की जरी पक्षाचे प्रमुख म्हणजे प्रेसिडेंट किंवा शिवसेना प्रमुख हे सर्वोच्च पद जरी असलं तरी सर्वोच्च निर्णय घेण्याचे अधिकार हे राष्ट्रीय कार्यकारिणीला आहे. त्यामुळे जर पक्षाच्या अध्यक्षांनी एखादा निर्णय घेतला तरीही त्याला राष्ट्रीय कार्यकारिणीचा पाठिंबा असणं आवश्यक आहे. आणि हे केवळ इन्फरन्सवरनं काढता येणार नाही. त्या संदर्भात तशी स्पष्ट रिटन ऑब्झर्वेशन राष्ट्रीय कार्यकारिणीचं असणं आवश्यक आहे, नंबर 1. आणि नंबर 2, आपण जर विचार केला तर मी डिसेंट बद्दल पण माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. केवळ राजकीय पक्षात मतभेद असणं म्हणजे राजकीय पक्षातल्या व्यक्तींनी आपल्या स्वइच्छेने राजकीय पक्षाचा त्याग केलाय असं समजणं अत्यंत चुकीचं आहे. कारण डिसेंट हे डेमोक्रेसी मधलं कार्डिनल प्रिन्सिपल आहे. डिसेंट म्हणजे मतभेद असणं हे प्रत्येक लोकशाहीत अभिप्रेत असणारी ही भूमिका आहे. आणि जर का आपण असं ग्राह्य धरलं की अध्यक्षांची भूमिका म्हणजेच संपूर्ण पक्षाची भूमिका, उद्या जर अध्यक्षांनीच पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जायचा निर्णय घेतला तर ती भूमिका पक्षाची भूमिका समजून सगळ्यांना त्यांच्या पाठी फरफटत जायला लागणार, एक. आणि नंबर 2, जर का अध्यक्षांच्या विचाराच्या विरुद्ध जर पक्षातील इतर लोकांनी एखादं मत व्यक्त केलं तर अध्यक्ष ते मत पक्षविरोधी आहे असं समजून त्याला परत डिस्क्वालिफिकेशन, अपात्रतेची कारवाई त्याच्यावर चालू करणार. त्यामुळे अशी भूमिका घेणं हे संसदीय लोकशाहीसाठी हे अत्यंत अयोग्य आहे असं मी माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये क्लिअरली म्हटलं. दोन 2018चं संविधान हे रेकॉर्डवरतीच नाहीये आणि त्यामुळे त्याच्यावरती मला काही ऑर्डर पास करणं गरजेचंच नाहीये, नंबर 1. नंबर 2, 1999 मध्ये पण ज्या वेळेला आदरणीय कैलासवासी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ज्या वेळेला या कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंडमेंट केली ती इलेक्शन कमिशनचा जो निर्णय होता की इंटर पार्टी डेमोक्रेसी असायला पाहिजे त्याच्या अनुषंगानेच ही अमेंडमेंट केली. म्हणजे त्यावेळेला पण त्यांना अभिप्रेत हेच होतं की संघटनेत डेमोक्रेसी असणं आवश्यक आहे आणि म्हणून सर्वोच्च पद जरी
शिवसेना प्रमुखांचं होतं, पण निर्णय घ्यायचा सर्वोच्च अधिकार हा राष्ट्रीय कार्यकारिणीला होता. हे सगळं त्यांचं कॉन्स्टिट्यूशन मध्येच उल्लेख आहे. सर यालाच एक जोडून आहे, जो तुम्ही म्हणताय की सर्व कार्यकारिणी, सर सर्व कार्यकारिणी महत्वाची आहे तुम्ही दुसरा महत्वाचा म्हणताय. प्रश्न, दोन गट जर दिसताय तर दोन गट दिसत असताना पण तुम्ही शेड्यूल टेनचा उल्लेख का केला नाही आणि त्यानुसार कारवाई का केली नाही? कारण पक्षामध्ये फूट तर दिसत नाही आहे, काय काय परत सांगा. पक्षामध्ये फूट दिसत आहे, दोन गट पडलेले आहेत, मग पक्षांतर बंदी कायद्याचा उल्लेख करून शेड्यूल 10 नुसार कारवाई का करण्यात आली नाही असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. शेड्यूल 10 प्रमाणेच कारवाई केली गेली आहे. शेड्यूल 10 प्रमाणे ज्या वेळेला दोन गट दिसून येतात त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं सर्वप्रथम अध्यक्षांनी हे ठरवायचं की मूळ राजकीय पक्ष कोणता गट रिप्रेझेंट करतो. ते ठरवण्यासाठी सुप्रीम कोर्टनी ट्रिपल टेस्ट दिली. त्या ट्रिपल टेस्टच्या आधारावरती आपण ठरवलं की मूळ राजकीय पक्ष कोणता आहे. मूळ राजकीय पक्ष ठरवल्यानंतर आपण व्हिपला रेकग्निशन दिलं, पक्ष प्रतोदाला रेकग्निशन दिलं. ते रेकग्निशन दिल्यानंतर आपण शेड्यूल 10चा निर्णय दिला. याचिका ज्या डिसमिस करायच्या होत्या त्या डिसमिस केल्या, त्यात रिझनिंग दिलेलं आहे. आता 10 जानेवारी 2024 पासून 16 जानेवारी 2024 पर्यंत किमान 10 ते 12 वेळा मी या सगळ्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं झोपल्याचं सोंग केलेलं कसं उठवणार. सर यालाच एक जोडून आहे, सर यालाच सर राहुल नार्वेकर सर यालाच एक जोडून आहे. तुम्ही म्हणतायत की कार्यकारिणी महत्वाची आहे, पण शिंदेची निवड मुख्य नेता म्हणून कार्यकारिणीने केल्याचा पुरावा तुमच्याकडे आहे का? शिंदेची केलेली निवड जी आहे त्या संदर्भात आम्ही ट्रिपल टेस्ट अप्लाय केली. या ट्रिपल टेस्ट मध्ये पहिली बघायला सांगितलेलं कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय, कॉन्स्टिट्यूशन सायलेंट होतं. आम्हाला बघायला सांगितलं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, राष्ट्रीय कार्यकारिणी संदर्भात कोणाकडे मेजॉरिटी आहे, त्यातले किती सदस्य कोणाकडे आहे हे बघा. ते बघत असताना ते स्ट्रक्चर कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे झालेलं आहे का हे बघायला सांगितलेलं. ते स्ट्रक्चर कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे नव्हतं म्हणून ते ग्राह्य धरता येत नव्हतं. आणि मग आम्हाला तिसरा क्रायटेरिया दिलेला तो होता लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीचा. तो क्रायटेरिया पण अप्लाय केला गेला आणि तिन्ही क्रायटेरियाला समअप करून मग हा निर्णय घेतला गेला की पॉलिटिकल पार्टी कोणाची. मग तुम्ही उद्धव ठाकरेंनी तुम्हाला आव्हान दिलेलं आहे की सुरक्षा न घेता या जनतेमध्ये या आणि मग सांगा की शिवसेना ही शिंदेची. हे उद्धव ठाकरेंचं भारताच्या संविधानाचं इंटरप्रिटेशन असेल. एक मुद्दा म्हणजेच अनकॉन्स्टिट्युशनल भाष्य करणं, अनपार्लिमेंटरी बोलणं आणि धमक्या देणं हे संविधानातल्या त्यांच्या दृष्टीने तरतुदी असतील. You yourself voted for Uddhav Thackeray to be elected as a leader. Why is it that you don't recognize him as a leader now? I have just told you. First of all, I have not voted in any such election. So your hands are going up is what they are saying. I have not voted in any such election. I do not even know what meeting are they referring to. They are showing some videos. We don't know whether they are doctored, they are actually there, what is the position. And irrespective of that, Election Commission, the Supreme Court has directed me to take the Constitution as on the record of the Election Commission. They have not said that Rahul Narvekar in 2013, whatever he has witnessed should be taken as the record. So they have not given the stamp of approval to Rahul Narvekar to decide as on 2013 what transpired in which meeting. So I सुप्रीम कोर्ट आपका क्या कहना है उसको लेकर? 2000 खासकर 2013 और 2018 में उन्होंने कहा कि उन्होंने सबमिट किया था, लेकिन उसमें आपने कहा कि क्या सबमिट किया था, क्या लिखा था, वो डिफरेंट बात थी, अलग बात थी. और अब जो नहीं, मैंने ये बताया है कि सुप्रीम कोर्ट के आदेश के अनुसार जब दो गुट ने दिए हुए संविधान में फर्क होता है, अलग अलग रहते हैं, तब महाराष्ट्र विधानसभा के अध्यक्ष ने इलेक्शन कमीशन के पास डिस्प्यूट अराइज होने से पहले जो कॉन्स्टिट्यूशन अवेलेबल है उस पे निर्भर रहना है. और वो जो बार बार कह रहे हैं, जिसके बारे में सही अर्थ से तो मुझे जरूरत नहीं है उसके ऊपर ध्यान देने की,
मुझे तो आदेश सुप्रीम कोर्ट का है, इलेक्शन कमीशन के पास है, उस हिसाब से काम करो। फिर भी मैंने ये दोनों पत्र देखे और उन दोनों पत्र में कॉन्स्टिट्यूशन अमेंड हुआ है और वो इलेक्शन कमीशन के पास सबमिट किया जा रहा है, ऐसा कुछ भी नहीं लिखा है। उसमें केवल जो चुनाव हुए थे शिवसेना के, उस चुनाव के बारे में मालूमात इलेक्शन कमीशन को दी जा रही है, संविधान नहीं दिया जा रहा है। जो वो कह रहे हैं हमने सबमिट किया है संविधान, हमने अमेंडमेंट की कॉपी दी है सुप्रीम इलेक्शन कमीशन को और उसकी रिसीट हमारे पास है, उसकी पोचपावती हमारे पास है, उसकी एक्नॉलेजमेंट हमारे पास है। वो एक्नॉलेजमेंट इलेक्शन रिजल्ट जो सबमिट हुआ था उसकी है, इलेक्शन शिवसेना के कॉन्स्टिट्यूशन की बिल्कुल नहीं है। सर सुप्रीम कोर्ट सर एक एक के हुए, एक एक के हुए। स्पष्टीकरण आता दिलं आणि जे पुरावे उद्धव ठाकरे यांनी सादर केले, तुमचं म्हणणं असं आहे का की एकंदरीत हे पुरावे होते, जे ठराव मंजूर झालेले होते, या ठरावांच्या घटना दुरुस्तीच्या होत्या, त्या निवडणुकाकडे नोंद झालेली आहे, त्याची खातरजमा कुठेतरी शिवसेनेने केली नाही, म्हणून हा पक्ष सोडावा लागला। नोंद झाली आहे की नाही झाली आहे इलेक्शन कमिशन ठरवतं, त्यांच्याकडे त्यांनी सांगितलं की नोंद झालेली नाही आहे त्यांच्याकडे। आता उद्धव ठाकरेंनी आणि अनिल परबांनी ज्या पत्रांचा रेफरन्स दिला हे दाखवण्याकरता की या पत्रांवरती अक्नॉलेजमेंट आहे इलेक्शन कमिशनची, आम्ही या पत्रांद्वारे कॉन्स्टिट्यूशनची प्रत इलेक्शन कमिशनला पोहोचवली, हे अयोग्य दिसून येतं। कारण त्याचं जर तुम्ही पत्र वाचलं तर त्यात संविधान अमेंड केलंय आणि ते इलेक्शन कमिशनकडे पोहोचवलंय असा कुठेही उल्लेख नाहीये। ते केवळ संघटनात्मक निवडणुकींचा निर्णय कळवण्याचं पत्र आहे। जी घटना दुरुस्ती ठराव त्यांनी मंजूर केले होते, ती जर नोंद निवडणुकीत असते तर निकाल वेगळा लागला असता का? जर त्या पक्षाने आपलं काम योग्यरित्या केलं असतं तर निश्चितपणे फॅक्ट्स मध्ये बदल असता। सर यालाच एक जोडून तो प्रश्न आल्यावर तुमचा सुनावणी घटना दुरुस्ती दिली होती, केली होती किंवा नव्हती असा काही मुद्दा आला होता? सुनावणीत केवळ एकनाथ शिंदे गट यांनी 1999 संविधानावरती रिलायन्स ठेवलेला आणि उद्धव ठाकरे गट यांनी 2018च्या कॉन्स्टिट्यूशन वरती रिलायन्स ठेवलेला। त्यांनी कुठेही 2013च्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपल्या पिटिशन मध्ये किंवा रिप्लाय मध्ये म्हटलं नाहीये। 2013चं जे पत्र मी तुम्हाला वाचून दाखवलं ते पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या ॲफिडेव्हिट इन एव्हिडन्स मध्ये सादर केलं आणि ते पण जे सादर केलंय ते मी तुम्हाला वाचून दाखवलंय, त्याच्यात संविधानाविषयी काही एक उल्लेख नाहीये। बरेच सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्ट म्हणतं की विधिमंडळ बहुमत हेच पक्ष नाहीये, मग तुम्ही विधिमंडळाच्या बहुमताच्या आधारे पक्ष दिलाय का? नाही, मी तिन्ही टेस्ट सुप्रीम कोर्टाने सांगितलं तुम्ही तिन्ही कन्सिडर करा, मी तिन्ही कन्सिडर केलं। कॉन्स्टिट्यूशन मधली परिस्थिती काय आहे ती मी माझ्या उत्तरात माझ्या निर्णयात दिली आहे। पक्ष संघटने संदर्भात और लीडरशिप स्ट्रक्चर जे आहे त्या संदर्भातलं माझं ऑब्झर्वेशन दिलंय आणि मग शेवटी मी लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी वरती आलोय। त्यामुळे मी तिन्ही कन्सिडर करून हा निर्णय दिलेला आहे। निर्णय आहे असं म्हटलं जातंय, हा संविधानिक पदाचा अपमान नव्हे का? नाही, मला वाटतं या संदर्भातलं उत्तर मी दिलेलं आहे की संविधानाने निर्मित केलेल्या संस्था ज्या आहेत किंवा पदं जी आहेत त्यांच्याबद्दल अशा प्रकारची भाषा वापरणं, मग ते राज्यपालांना फालतू म्हणणं असेल, लवादाला लबाड म्हणणं असेल, इलेक्शन कमिशनला चोर म्हणणं असेल किंवा सुप्रीम कोर्टला टेंबू म्हणणं असेल, टेंबा म्हणणं असेल, तर हे सगळं मला वाटतं कुठेतरी
आपण केलेल्या चुकींमुळे आपल्यावरती फ्रस्ट्रेशन आल्यानंतर आपण कधीतरी आपला तोल जातो आणि आपण असं बोलतो. परंतु माझं एक, ही सर्व मंडळी ही माझे विधिमंडळातले सहकारी आहेत, काही लोक पार्लिमेंटचे सदस्य आहेत आणि विधिमंडळातील सदस्य, पार्लिमेंटचे सदस्य हे समाजात रोल मॉडेल असतात. समाजात त्यांनी उदाहरणात्मक काम आणि कृत्य करायचं असतं. त्यांच्याकडनं जर संविधानिक संस्थांचा असा अवमान व्हायला लागला तर सामान्य माणसाचा संविधानावरती विश्वास कसा राहील? संविधानिक संस्थांची पद राखण्यासाठी तुम्ही त्यांच्यावर हक्कभंग आणणार आहात का? तुमच्या पत्नीला तुमचा निर्णय मान्य होणार नाही. संजय राऊत कसं आहे, मी आपल्याला यापूर्वीच सांगितलंय, जेव्हा आपल्याकडे मेरिट नसतं तेव्हा आपण वावगं बोलतो, इकडचं तिकडचं बोलतो, पर्सनल टीका करतो, एखाद्याच्या परिवाराबद्दल बोलतो, एखाद्याच्या वैयक्तिक विषयांवरती बोलतो. त्यामुळे लोकांना समजतं. मी आज तुमच्या समोर आलो, मी जी वस्तुस्थिती आहे ती पुराव्यानिशी दाखवली. मी जे पुरावे दाखवले आहेत ते केवळ दाखवले नाही स्क्रीनवर, वाचून दाखवले. तर लोकांना समजतं. अजून याच्यात काय बोलायचं? मला वाटतं आपण आता But very importantly, the decision you have made about the who is the party leader and everything. But is that after the split in Shiv Sena UBT has a constitutional validity as per this 10th. I have taken the decision in accordance with the directions of the Honorable Supreme Court. I was asked to decide which is the political party out of the two groups retrospectively as on 21st June 2022 when the dispute arose. With regards to the current position of the party, that has been decided by the Election Commission of India, which is binding on everyone. Thank you. तर पक्षानं योग्यरीतीनं काम केलं असतं तर ही वेळ आली नसती. मी नुसते पुरावे दाखवले नाही तर वाचून दाखवले असं नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे. मी नुसते पुरावे दाखवलेले नाहीयेत, मी सर्व मीडियासमोर वाचून दाखवले. पक्षाने योग्य रीतीनं काम केलं असतं तर चित्र वेगळं असतं असंही नार्वेकर यांनी टिप्पणी केलेली आहे. तर राज्यातील जनतेला सत्य परिस्थिती नक्कीच समजेल. विधिमंडळ पक्ष नव्हे तर सर्व बाजूंचा विचार करून हा निर्णय दिलेला आहे असं देखील नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे. आणि माझं कार्य सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच आहे. 2013च्या पत्रात पक्ष घटना दुरुस्तीचा उल्लेख नाही असंही नार्वेकर म्हणाले.